सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मी एका पक्षामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. अनेक निवडणुका माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत. विधानसभा असेल, महापालिका असेल, साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, या सगळ्याचा अनुभव पाहता आदरणीय जयाभाऊ गोरे यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या कुटुंबाचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. इतके दिवस ज्या पक्षामध्ये निष्ठेनं काम केलं त्या पक्षाबद्दल कोणतीही तक्रार नाही. त्या पक्षाच्या कोणत्याही स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर मला काही बोलायचं नाही. मातोश्रीचा मान राखून आजही तितकंच प्रेम आणि आदर आदरणीय उद्धवसाहेब, आदरणीय आदित्यसाहेब यांच्यावर आजही आहे आणि भविष्यातही राहील. मी ज्या प्रभागातून नेतृत्व करतो, माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्याला की फार मोठ्या निधीची आवश्यकता आहे. माझ्या भागाचा विकास करण्यासाठी मी ज्या लोकांना आश्वासनं दिलेत की तुमचं हे काम करून देतो, मूलभूत सोयीसुविधा सोडवून देतो, अनेक मोठे आणि जटिल प्रश्न त्या ठिकाणी आहेत, ते सोडवून घेण्यासाठी मला आदरणीय जयाभाऊ गोरे यांनी शब्द दिला. त्याचप्रमाणे इथले स्थानिक जे आमदार आहेत, विजयकुमार देशमुख मालक, सुभाष बापू, सचिनदादा, देवेंद्रदादा, दिलीपराव मानेसाहेब, रोहिणीताई, या सर्वांनी तुम्हाला सहकार्य करू म्हणून मी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे एवढीच माझी तळमळ आहे. एवढ्यासाठी मी या पक्षामध्ये आलेलो आहे. एकनिष्ठ माझे वडील 40 वर्ष, मी 25 वर्ष इमाने इतबारे मातोश्रीच्या एकनिष्ठ राहिलो. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ राहिलो. तुम्हाला आठवत असेल जेव्हा पक्ष फुटला होता, 40 आमदार फुटले, 12 खासदार गेले, त्यावेळेस मीच या ठिकाणी लीड घेऊन सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना एकत्र करून आपापसातले मतभेद मिटवून आम्ही उद्धव साहेबांसोबत म्हणून मी त्यावेळेस ते कॅम्पेन चालवलं होतं. उद्धव साहेबांसोबत म्हणून जे बोर्ड सोलापूर शहरामध्ये मी लावले त्याच्यावर माझ्यावर गुन्हे दाखल झालेत. आजसुद्धा मी त्या कोर्टाची चक्रा मारतोय. त्या कायम उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ राहिल्यानं आणि त्या नेत्याने आमच्यावर खूप प्रेम पण केलेलं आहे. आमच्या परिवारावर त्यांचं प्रेम आहे. दुःख तर होतोय, पण आजकाल तुम्ही बघत असाल आम्हालासुद्धा आमच्या भागामध्ये जर आम्ही विकास नाही केला तर आमच्या मागं तर लोक कशी राहतील. त्या लोकांच्या गरजा, त्या लोकांच्या सोयीसुविधा मला पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे. आता त्याचं उत्तर तेच देतील, पण मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही आहे. एकेकाळचे जे सहकारी असतात, एक रात्रीतनं कोणी वाईट होत नाही. सत्ता, राजकारण, सत्ता येते जाते, पण संबंध कधी खराब नाही झाले पाहिजे. आम्ही तत्वाचे विरोधक असतो, व्यक्तीचे नसतो. ठीक आहे, आज आम्हाला बी कळतं आहे शिवसैनिकांच्या बी भावना दुखावलेल्या आहेत. ते आमचेच आहेत एकेकाळी सहकारी. कोणाच्या घरात भांडण होत नाही. अनेकांना आम्ही पण शिवसेनेत प्रवेश घेतलायच ना, ते पण कोणता पक्ष सोडून आलेलेच होते ना. आज आमच्या अडचणी आहेत, आमच्या भागाच्या अडचणी आहेत, तेवढ्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. म्हणजे आम्ही काही शत्रू झालो नाही. आजही सर्वांवर तितकंच नितांत प्रेम आहे. माझ्याकडे कोणी आलं तरी पण मी प्रत्येकाचं काम करत असतो. कधी आयुष्यात कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचं आहे पाहिलं नाही, पुढे पाहणार पण नाही. हे माननीय प्रकाशजी वानकर साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत.
आणि त्या संस्काराला धरून आम्ही चाललो आहे. माझे वडीलसुद्धा कधी कोणाविषयी आकस भावनेनं राजकारण केले नाहीत. त्यांनी दिलेल्या शिकवणीवरच आमचा वानकर परिवार चालू आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करताना कोणतीही अट शर्त किंवा कुठे पदाची अपेक्षा ठेवून मी प्रवेश घेतलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरे पालकमंत्री साहेब यांनी तुमच्या भागातले प्रश्न आम्ही नक्की सोडवू या एका शब्दाखातीर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.